खोटं बोलायचं आणि समोरच्या माणसांकडून आपलं काम काढून घ्यायचं, ह्या गोष्टी आहेत ना काही जणांना म्हणजे खूप सहज जमतात. पण असं म्हणतात ना, की खोटं बोललेलं फार काळ लपून राहत नाही. ते कधी ना कधी नजरेपुढे येतंच आणि आपल्याला माहीत पडतंच. तर असंच झालं आज माझ्या बाबतीमध्ये. गेल्या वर्षी खोटं बोलून काही लोकांनी, आता तुम्हाला त्यांचं नाव वगैरे काही सांगत नाही, पण एक्स्ट्रा पैसे आमच्याकडनं काढून घेतले होते आणि ती गोष्ट आज की नाही मला माहीत पडली. इतकं माझं टाळकं सटकलं होतं, पण म्हटलं जाऊ देत. जी माणसं खोटं बोललेली आहेत, म्हणजे आपल्यासमोर एकदम छान बोलतात आणि मागून खोटं बोलून असे कामं ही लोकं करतात. त्यामुळे आपल्याला तो माणूस काय लायकीचा आहे हे माहीत पडलेलं आहे आणि त्याच्यापुढे काय होतं, की आता ह्याच्यापुढे आपण कोणताही व्यवहार करताना सावध राहायचं आणि अशा माणसांपासून दूर राहायचं. हा धडा मात्र मी घेतलेला आहे. म्हणजे लोकांची सवय बघा, कसं गोड बोलून एखाद्याला गंडवायचं हे त्यांना खूप चांगल्या प्रकारे जमतं आणि कसं त्यांना ह्या गोष्टी जमतात ना, कधी-कधी ह्या गोष्टीसुद्धा मला की नाही नवल वाटतं.